थंडीत असं गरमागरम सूप प्यायला कोणाला आवडणार नाही. तेही अगदी झटपट होणारं. अजिबात भाज्यांचा स्टॉक अगोदर करून घ्यायची गरज नाही. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. आहाहा! किती छान दिसतंय ना? दिसतंय, गरमागरम वाफ येते तर प्यावंसं वाटतंय ना तुम्हाला? चला तर मग आता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूयात. हे आहे मिक्स व्हेज सूप. खूपच सुंदर आणि रुचकर लागतं बरं का. थोडंसं गार्निशिंगसाठी अशी वरून कोथिंबीर घालायची आणि छान असं सूप पिऊन घ्यायचं. तर या ठिकाणी मी आपल्याकडे ज्या काही भाज्या असतील ना, व्हेजिटेबल्स त्या घेतलेल्या आहेत. माझ्याकडे इथे मी टोमॅटो घेतलेला आहे मीडियम आकाराचा एक असा रफली चॉप करून घेतलेला आहे. वाटाणे घेतलेले आहेत. पालक घेतलेला आहे एक मूठभर. बीटरूट घेतलेला आहे एक. कॅरेट आहे एक. हे सगळं घ्यायचं आणि याला एक बाइंडिंग यावं, स्मूथ असं आपलं सूप रेडी व्हावं म्हणून एक छोटी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. सगळं हे साहित्य आपण कुकरमध्ये घेणार आहोत. म्हणूनच म्हटलं भाज्यांचा स्टॉक अगोदर काढायची अजिबात गरज नाही आहे. सगळ्या भाज्या अशा कुकरमध्ये घ्यायच्या. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कसं बनवणार आहे सूप? चला, फार सोपं आहे. पटापट ह्या भाज्या सगळ्या कुकरमध्ये घालून घ्यायच्या. मुगाची डाळ ही धुवून यामध्ये घालून घ्यायची. झाकण लावून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. 3 शिट्ट्यामध्ये मुगाची डाळ भाज्या अगदी गीर शिजल्या जातात. सगळी मुगाची डाळ यामध्ये मी घालून घेतलेली आहे. डाळ घालायची आणि वरून याच्या सगळ्या भाज्यांच्या आणि मुगाच्या डाळीच्या वरती येईल इतकं पाणी घालायचं आणि झाकण लावून घ्यायचं. झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेतल्या आणि असं मऊसर हे सगळं शिजवून घेतलेलं आहे. हे शिजलेलं सगळं मिश्रण पुरणाच्या चाळणीत घ्यायचं आणि वरून पाणी घालून सगळं गाळून घ्यायचं. म्हणजे आपल्याला सूप बनवण्यासाठी जे स्मूथ असं पाणी हवं आहे ते भेटून जातं. सगळं मी या चाळणीमध्ये घालून घेतलेलं आहे. आता याच कुकरमध्ये मी थोडंसं पाणी घातलं आणि सगळ्या भाज्या आणि डाळ मिक्स करून घेतली आणि हेही याच्यावरती ओतून घेतलं. आता पळीच्या साह्याने सगळं असं गाळून घेऊयात. या पद्धतीने अगदी झटपट होतं आणि पौष्टिक आहे. मुलांना थोडंसं तूप किंवा बटर घालून दिलं ना अगदी आरामात ते खाल्ले जातात. व्हेजिटेबल्स मुलांना फारशा आवडत नाहीत, परंतु असं सूप करून दिलं तर ते पटकन पितात. त्यामुळे मी थंडी चालू झाल्यापासून वेगवेगळ्या प्रकारची सूप बनवत असते त्यांच्यासाठी आणि आपल्या चॅनलवरती याच्या रेसिपी अपलोड मी केलेल्या आहेत, तर तुम्ही त्याही जरूर पहा. आता कुकरमधलं सगळं गाळून घेतल्यानंतर कढईमध्ये 2 टीस्पून इतकं तूप घातलेलं आहे. तूप चांगलं मेल्ट झालं की मग आपण फोडणी करून घेणार आहोत आपल्या सूपला. तुपाच्या ऐवजी तुम्ही बटरचाही यूज करू शकता. तूप किंवा बटर हे दोन्हीच वापरा, कारण तेल वापरल्यामुळे इतकी भारी टेस्ट या सूपला येत नाही. त्यामुळे तूप किंवा बटर आवर्जून वापरा. आता सगळं तूप कडकडीत चांगलं गरम झालं की यामध्ये घालून घ्यायचे आहे जिरे. फोडणीसाठी जिरे घालून घ्यायचे. तुम्हाला आवडत असेल तर मिरे घातले तरीही चालतील थोडेसे. मी 2 मिरे घातले. तुम्हाला जर नको असतील तर नाही घातले तरीही चालेल. जिरे घातले, मिरे घातले 2. अद्रक आणि लसूण असं बारीक कट करून घेतलेलं आहे, तेही घालून घेतलं. चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे सगळं भाजून घ्यायचं. याचा रंग बदलला की आपण लगेचच सूप घालून घेणार आहोत यामध्ये. अद्रक लसूण चांगलं भाजणं फार गरजेचं. अद्रक लसूण खरपूस भाजलं की छान असा तडका आपल्या सूपला भेटतो आणि मस्त अशी खमंग फोडणी बसली जाते. आता सगळं पाणी मी गाळून घेतलेलं यामध्ये घालून घेतलेलं आहे. अजिबात कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा न वापरता अगदी छान स्मूथ असं सूप हे रेडी होतं. हे सगळं घालून घेतल्यानंतर आता वरून घालायचं आहे चवीपुरतं मीठ. तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये चाट मसाला किंवा दालचिनी पावडरही घालू शकता. मुलं पिणार होती म्हणून मी हे सगळं काही घातलं नाही. वरून घातलं चवीपुरतं मीठ. आता चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची याला. उकळी आली की लगेचच प्यायला घ्यायचं, कारण आपण भाज्या सगळ्या अगोदरच शिजवून घेतलेल्या आहेत त्यामुळे.
एकसारखं हलवत हलवतच आपल्याला सूपला चांगली उकळी काढून घ्यायची आहे. जिरे मुलांना आवडत नसतील तर नाही घातले तरीही चालेल. थोडं किचन वेगळं दिसतंय ना? हो, मी आईकडे आले होते गावी, म्हणून ही रेसिपी आईकडे शूट केली आहे मी. आणि ते असं एडिट करून मी तुम्हाला दाखवत आहे. गावी गेल्यानंतर खूप थंडी होती, तर असं गरमागरम सूप मी सगळ्यांसाठी बनवलं होतं. सगळ्यांना फार आवडलं ते. तुम्हीही तुमच्या घरच्यांना एकदा करून नक्की प्यायला द्या. सर्वांना खूप आवडेल. अगदी साधी, सिंपल आणि झटपट होणारी रेसिपी आहे. छान उकळी आलेली आहे आपल्या सूपला. मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता गरमागरम प्यायला घ्यायचं आहे. आता उकळी आली की झालं, सगळं अगदी मस्त असं सूप रेडी झालेलं आहे. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नकात. आणि रेसिपी जर तुम्ही करून पाहिलीत ना, तर ती कशी झाली हेही मला कमेंट करून आवर्जून सांगा. आणि अशा नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती रोजच्या रोज पाहत राहा. बाऊल घेतलं, या बाऊलमध्ये या सूपचा तुम्हाला दाटसरपणा कळूनच येत असेल. कसं छान दिसतंय ना? दिसतंय तसंच प्यायला अगदी मस्त लागतं. करून तरी पहा एकदा. एकदा केलं ना तर परत परत घरची मंडळी आवर्जून मागतील. रेसिपी आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब चॅनलला आवर्जून करा. आणि नवनवीन रेसिपी अशाच पाहत राहा. भरपूर टिप्स आणि ट्रिक्ससोबत मी भरपूर रेसिपी घेऊन येत चलेन. तर असाच सपोर्ट आजवर राहिला आहे तुमचा, तसाच पुढेही राहू द्यात. भेटूयात नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब.